रेशीम गाठी रेशीम गाठी मुक्याने बोलले गीत ते चाहले स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुला रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी। हे जर माझ्याकडून घडलं असतं तर 10 वेळा 10 जणांनी मी कशी वेंधळी आहे हे दाखवलं असतं। अर्चू अर्चू माईंनी आता काय ओरडायला हवंय का मेघनाला? बघ तर तो माईचा प्रश्न। नाही नाही सॉरी माझं चुकलं मी सांगायला हवं होतं। एक मिनिट मी तुझी चूक दाखवत नाही हा। अगं मग मुद्दा तरी काय तुझा? नाही 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 मला काय वाटतं ना मुद्दा फक्त एवढाच आहे की आज जेवायला 2 मेंबर कमी आहेत आणि घरात जेवण पुरेसं आहे विषय संपला। मेघना अर्चू अर्चू तू माई मेघना तयार झाली का? झाली असेल बहुतेक का रे? मला उशीर झालाय ना। बापरे ते बघ मला यायला उशीर झालाय म्हणजे मी बाईक स्पीडने नाही चालवली हे सिद्ध झालंय। अगं पण तू तयार का नाही झालीस अजून? चलो चलो क्विक मी पण फटाफट तयार होतो सगळे आपलेच वाट बघत असतील तिथे। काय ग काय झालंय? मेघना काय झालंय? नाही काही नाही। अगं मग तू तयार का नाही होतेस? मी नाही आलं तर चालेल पार्टीला? तू जा मला नाही यावंसं वाटत आहे। यावंसं वाटत नाहीये म्हणजे तेच नाही यावंसं वाटत आहे। तू जा। अरे हो पण का? असंच हो आय मीन नो इट्स ओके एक्सप्लेनेशनची गरज नाहीये खरंच। नो इश्यूज पार्टी कॅन्सल। आदित्य प्लीज माझ्यासाठी तू नको ना कॅन्सल करूस पार्टी। तू जा। ते मला ठरवू दे ना। आदित्य बरं ठीक आहे येते मी। तुला माहितीये मेघना तुझ्या मनाविरुद्ध जाऊन तू माझ्यासाठी कुठलीही गोष्ट करावीस असं नाही वाटत मला। इनफॅक्ट कोणत्याच माणसाने त्याच्या मनाविरुद्ध कुठलीही गोष्ट करू नये असा माझा व्ह्यू आहे। सो इट्स फाईन। अरे पण मी येतेय आणि मनापासून येतेय। काय पाहतोस? तुझा चेहरा कारण तुझं मन तुझ्या चेहऱ्यावर लिहिलेलं असतं। मग काय दिसतंय? मनापासून येतेस।
काय रे हसतोयस? तू काय करतोयस इकडे? द्राक्ष खायला आलोय. लब्बाड. महेशजी तू काय ते पेंगतेस? अरे आजोबांची वाट बघते मी. पण का? ते येतील ना. तुला झोप आली, तू झोप जा. तुला नाही रे कळायचं, जेवणासाठी वाट बघते मी त्यांची. जेवणासाठी? हो. तू झोप जा, त्याल्यावर जेवतील आणि तू जेवून घे. नाही रे, अरे ते जेवले ते कळल्यावर मला जेवण जाईल, नाहीतर ना माझ्या घशाखाली घास उतरत नाही रे बाळा. का? आता का? अरे आता बघ, द्राक्ष तू खाणार की नाही, मग साक्षीला देणारच की नाही? किंवा घरात काही खाऊ केला तर तो साक्षीला दिल्याशिवाय तुला चैन पडतं का? नाही की नाही? मग हो, आम्ही भांडलो ना तरी सुद्धा असंच वाटतं. तसंच आहे आमचं पण. घरातले सगळे जेवले ना की मग आजीला जेवावं असं वाटतं, कळलं का? महेशजी तुला भूक लागली आहे ना? हो खरं तर. एक काम कर, काय? मला गोड पापा घे, म्हणजे तुझं पोट भरेल. हो रे, हो मी विसरूनच गेलं ते. ये ये ये, बघत तरी बघत तरी बघत तरी. भरपेट पोट भरला माझं. नाना आले. इले नाना कुठे गेलो होते इतक्या रात? आमच्या कोपरकरकडे. आमच्या ऑफिसचं बुलेटिन आहे ते, सगळी खबरबात कळत असते, मजा येते गप्पा मारायला. मला वाटलंच तुम्ही आले असणार. बरं चला, आता जेवायची थांबले मी तुमच्यासाठी. कधीची वाट बघते. गप्पा मारत बसू नका यांच्याबरोबर. चला धिया. नानानू बाकी तुम्ही भाग्यवान असासा. म्हणजे माई अजून तुमका वांगण म्हणून जेवणासाठी थांबतात. काय मिळता? चौकस नाना नशीबवान छा तुम्ही. नाही, पण आज उशीर झालाय. आज जाऊन बघतो नशिबात साथ देते का ते. चला 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 चला. कशाला थांबलीस जेवायची? कशाला काय, जणू काही तुम्हाला माहितच नाहीये. तुमच्या पोटात अन्नाचं कण गेल्याशिवाय मला काही चैन पडत नाही. अगं म्हणजे आय मीन तुम्हाला अजून गिल्टी वाटायला लावू नकोस ग. माझा फोन करायचा राहिला की. अहो पण मी काही म्हंटलंय का तुम्हाला? हा जेवा. हा तुझा अगदी वेडेपणा संजू. संजू? हा तुमच्या लाडीगुडीला फसणारी तुमची बायको नाहीये, ठाऊक आहे ना? अरे पण हे काय तुझं, माझ्या आधी जेवायचं नाही वगैरे. 21व्या शतकातली तुमची बायको तुमच्यासाठी जेवायला थांबते तर तिला कोणी मूर्ख म्हणेल, अडाणी म्हणेल, असंच म्हणायचं ना तुम्हाला? पण मी काही रीत आहे म्हणून थांबते असं नाहीये, ठाऊक आहे ना? हो. कोणत्याही देशातली, कोणत्याही काळातली दोन माणसं जे एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात, ती वय वाढलं तरी सुद्धा अशीच वागतात नाही? आपले तर फक्त वयच वाढलेत ना. इथेच बसलात ना जरा अंगणात. घरात बोलता नाही येणार, उगाच सगळ्यांची झोप मोड. बोल ना. तुला अजून थांबायचं होतं ना खूप वेळ? असंच काही नाहीये, आपण थोडा वेळ चाललं असतं. काय सगळे जुने मित्र भेटले होते ना, गप्पा चालल्या होत्या. बट इट्स फाईन. तुझी कोणाशीच ओळख नव्हती तरी बराच वेळ थांबलीस तू. नाही, माझ्यामुळे मूड ऑफ झाला तुझा. सॉरी. अरे यार, परत सॉरी. एवढं काही बिघडलं नाहीये खरंच. आणि मला जर थांबायचं असतं तर तसं मी तुला सांगितलं असतं ना की थांबूया थोडा वेळ म्हणून. हा ऍक्च्युली माझी थांबायला हरकत नव्हती. मग पण काय रे आदित्य, सगळं हॉरिबल होतं यार. मला तर अरे वा, आदित्य मेघना दोघेही चांदणीत बसलात.
नाही, जस्ट पार्टीहून आलो आम्ही. मग बराबर. हा काय पार्टीमध्ये माणूस थोडं एक्साइट होतेच नाही का, पण रोमॅन्टिक सुद्धा. एन्जॉय एन्जॉय चांदी एन्जॉय. हा गुड नाईट. गुड नाईट. बरं, आईस्क्रीम. पिस्ता मला, चॉकलेट तुला. पण चॉकलेट तर तुझं फेवरेट आहे ना, तूच घे. माझं? सावकाश पी रे, घटा घटा नको पिऊ. पल्लव हळू जरा. मला काय केलंस ब्रेकफास्ट? काही केलेलं नाहीये. हवं तर एक ग्लासभर दूध आणून देऊ. आणि तू रात्री का जेवला नाहीस रे? मग सगळं अन्न उरतं माहिती का? अगं मी आलो तेव्हा तू झोपली होतीस, मला आला कंटाळा जेवायचा. काही पण आम्ही जेवायचं कसं काय कंटाळा येऊ शकतो रे? एकट्याने कसं जेवायचं? पर तू असतीस ना गप्पा मारायला तर जरा छान जेवण गेलं असतं. अरे मग फोन करायचास मला, थांबले असते रे तुझ्यासाठी जेवायला. काल माही आजी थांबलेली आजोबांसाठी जेवायला. मी विचारलं तर म्हणाले की आजोबा जेवल्याशिवाय मला नाही जात जेवण. तू जेवशील बाबांशिवाय? फार बोलायला लागलायस हा पल्लव. दूध पिऊन झाले ना तुझं? कशाला टाइमपास करतोयस? चल उठ, घड्याळाकडे लक्ष ठेवत जा, कळलं ना? मुलांसमोर काही बोलणं म्हणजे कठीण आहे, बारीक लक्ष असतं. आता तुझ्यासाठी जेवायला थांबले नव्हते ना, तर ह्याला असं वाटत राहणार की माझं प्रेमच नाहीये तुझ्यावर. खरंय आहे ना. व्हेरी फनी. कोर्सची ऍडमिशन घ्यायला चालले. मला यश दे देवा. कोर्स चांगला पूर्ण होऊ दे आणि माझ्या हातून चांगलं काम होऊ दे. आशीर्वाद द्या. काय गो, आज एकदम देवाला नमस्कार वगैरे? सांगते नंतर, आधी तू पण आशीर्वाद दे. शतायशी भव, यशस्वी हो. अगं आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेतच. पण काय स्वारी निघाले कुठे? ते सगळं नंतर सांगते. बर. काय आहे, यावेळी ना पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर मी सगळं सांगणार आहे. बर. नाहीतर ना आधीच सांगितलं की सगळी गडबड होते ग. मागच्या वेळेला नाही का, मी आणि योगिनी आम्ही दोघींनी मिळून पंजाबी सूटचा बिझनेस करणार असं ठरवलं होतं. अगं पण त्याचा राजावाजाच इतका झाला की नंतर सगळं पिसकटलं. बरं ठीक आहे, कळलं तुला. हे काय, कुठे निघाली? बघितलं? सॉरी सॉरी, बेस्ट ऑफ लक. चल बरं निघ, आता उशीर होईल तुला. हो येते. सांभाळून जा. हो. ये लवकर. हा बाय बाय. आहे काहीतरी, देवच पावला बाई. आज तर पूर्ण दिवसात आपण एकमेकांशी काही बोललोच नाही. हो ना, माझ्या कानात तर त्या कालच्याच भयंकर म्युझिकचा आवाज घुमत होता. आय मीन, कांठाळ बसवणाऱ्या म्युझिक मधून काय आनंद मिळतो कोण जाणे. आणि तुझे मित्र असे कसे रे? आय मीन, तुझा स्वभाव किती वेगळा आहे आणि तुझे मित्र किती वेगळे. माझं कसं आहे माहिती मेघना, मी ना माणसांना स्वीकारतो त्यांच्या गुणदोषांसकट. त्यामुळे नाही होत त्रास. सिंपल. काय बघतेस? मी आईस्क्रीम घेऊन येतो. आलोच. हा माई. हो हो येतोय आम्ही घरी. हा एक अर्ध्या पाऊण तासात पोहोचू. अच्छा, माईंचाच फोन होता. जेवायला घरी येताय ना? बरं, आईस्क्रीम. पिस्ता मला, चॉकलेट तुला. चॉकलेट आईस्क्रीम. येस, माय ऑल टाइम फेवरेट चॉकलेट. पण चॉकलेट तर तुझं फेवरेट आहे ना, तूच घे. माझं? It's okay. Okay.
आलो की नाही वेळेवर? येणारच. नानांचं लेक्चर ताजे अजून. नानांचं लेक्चर? कोणतं? देऊ का तुला परत? नाही, त्या दिवशी सुटलास तू माझ्या तावडीतून. अरे काही नाही रे, त्या दिवशी आपण गप्पा मारत बाहेर बसलो होतो ना, त्यावरून. अरे हो, पण मिसेस दुसान्यांचा सस्पेन्स संपला की नाही? अरे सतीश, तुला तरी कळलं असेल ना? हा ते ना नाही, सांग जाहीरपणे सांगून टाक बिंदास. अरे तुला बोलायला काय जातंय? नंतर मला मार पडेल त्याचं काय? अरे मी आहे ना स्ट्रॉबेरी जाण्याला, काळजी करू नकोस तू. नाही म्हणणार तुला अर्चू. सांग. माई बघ ना का कसा करतोय. बरोबरच बोलतोय तो. किती दिवस तुझा सस्पेन्स चालू आहे? सांग ना ताईदाचं, आणि नीट काय ते सांग. सतीश सांगू? म्हणजे काय? ऍक्च्युली मी एका कोर्स साठी ऍडमिशन घेतलीये. काय? अरे वा, कमाल करतेस हा अर्चू. मला सुद्धा सांगितलं नाहीस. एवढं काय अगदी? कसला म्हणे हा कोर्स? फूड मार्केटिंगचा. वा, छान. नाना कोर्स 3 महिन्यांचाच आहे, म्हणजे कळलं ना? काय कळलं? नाही म्हणजे त्याला असं म्हणायचंय की 3 महिन्यांनी तू एक्सपर्ट होणार ना, हो की नाही? हा. रोज जावं लागणार आहे का गरचू? हो, म्हणजे सोमवार ते शुक्रवार दुपारी 12 ते 3. पण कोणाची गैरसोय होणार नाहीये. अगं मी अगदी सहज चौकशी केली. माझं काही असं हेतू नव्हता विचारण्याचा. पण त्या कोर्स मध्ये नक्की काय शिकवणार आहेत हे नाही कळलं मला. खरं सांगू का, एक्झॅक्टली काय शिकवणार आहेत ते मला सुद्धा माहित नाहीये. थोडक्यात सांगायचं झालं ना तर घरगुती स्वरूपात बनवलेले पदार्थांना उत्तम मार्केट कसं मिळेल याच्या सगळ्या टिप्स आणि आयडिया शिकवल्या जाणार आहेत तिथे. नाही ते सगळं ठीक आहे, पण पदार्थाचं स्टँडर्डायझेशन किंवा त्या पदार्थाची चव याची गॅरंटी कोण देणार? अय्या हो, म्हणजे आपण केलेल्या पदार्थाची आपण गॅरंटी देऊ शकतो ना. आपण म्हणजे आपण नाही, आपण म्हणजे माई. करेक्ट. आपण म्हणजे फक्त माई. हा, आणि मुख्य म्हणजे काय आहे, अर्चनाच्या हातची चव रोज बदलत असते ना, त्यामुळे त्याची गॅरंटी कोण देणार? सतीश. हा, आणि मार्केटिंग शिकून आपण दुसऱ्यांना कन्सल्टन्सी देणार, मग आपली कन्सल्टन्सी कोण घेणार? मला काय वाटतं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोर्स करताना मिळतीलच ना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊनच त्यांनी कोर्स निवडला असेल. आणि सपोज त्यांनी माईंच्या एखाद्या पदार्थाचं मार्केटिंग करायचं ठरवलं तर त्यात वाईट काय आहे? चांगलंच आहे की. उलट इथे टेस्टची गॅरंटी सुद्धा आहे आणि त्यांनी कोर्स केल्यामुळे प्रोफेशनल सफाई सुद्धा मिळेल. मला आवडलाय तुमचा निर्णय. अतिशय उत्तम निर्णय घेतलाय तुम्ही. आता अभ्यास आणि एक्झाम्स यांचं टेन्शन घेण्यात आणखी एकाची भर पडली आहे. थोडक्यात काय, 3 महिने का होईना पण मला कंपनी मिळणार आहे तुमची. ऑल द बेस्ट अर्चना ताई. थँक्स. बरोबरच आहे. मेघना, थोडं बोलायचं होतं. हो बोला ना. सांगू ऐक, खऱ्या अर्थाने तू आज आधीची बायको शोभतेस. म्हणजे 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 घरात सगळेच जण माझी चेष्टा करतात, म्हणजे रिंगळ टवाळी करत असतात. म्हणजे असं नाही, हा आधी पण करतो, तो पण करत असतो. पण जेव्हा त्याला कळतं ना की माझं मन दुखावलं गेलंय, तेव्हा तो थांबतो आणि इतरांना सुद्धा थांबवतो. आणि आज तू अगदीच तसं केलंस तू. सगळ्यांची तोंड बंद केली. नाही म्हणजे माझा तसा काही हेतू नव्हता. मी सगळ्यात लहान आहे. मी बोलून कोणाचा अपमान तर नाही ना झाला? नाही नाही नाही, वेडी आहेस का? अगं असं काहीच केलं नाहीयेस तू. उलट कोणाला न दुखवता माझी बाजू घेऊन सगळ्यांचीच तोंड बंद केलीस ग. बरं झालं, बरी अद्दल घडली सगळ्यांना. थँक्स. हा, थँक्यूला मनाई आहे आमच्यात. म्हणजे थँक्यू नाही म्हणायचं. पण खरंच
मला तुमची जिद्द आवडली आणि मुख्य म्हणजे तुम्ही काहीतरी करायचा निर्णय घेतलाय हे खूप आवडलं मला. खरं म्हणजे याचं क्रेडिट सुद्धा तुलाच जातं. मला म्हणजे बघा, तू MA पूर्ण करण्याचा डिसिजन घेतलास आणि त्यामुळे मी इन्स्पायर झाले आणि मी सुद्धा म्हटलं की आपणही एखादा कोर्स करूयात. आणि लगेच हा कोर्स समोर आला आणि मी केला. पण मेघना, खूप भीती वाटते ग. म्हणजे जमेल ना मला? नक्की जमेल तुम्हाला. एकदा तुमचा स्वभाव उत्साही आणि बोलका, त्यामुळे मार्केटिंगसाठी लागणारे दोन्ही महत्त्वाचे गुण ऑलरेडी आहेतच तुमच्याकडे. आणि बघा, या कोर्सचा खरंच खूप फायदा होईल तुम्हाला. आणि मी आहेच ना तुमच्या बरोबर तुम्हाला सपोर्ट करायला.